नमस्कार मंडळी, मी स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आज आपण सोडवणार आहोत वृत्तपत्रातील कोडे। चला तर मग सुरुवात करूया। तर पहिले कोडे आहे, मी आधी ते संस्कृतमध्ये सांगेल, त्यानंतर त्याचा अर्थ मराठीत सांगेल आणि त्यानंतर तुम्ही त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये द्याल। चला तर मग सुरू करू। कृषीवलानां मित्रमयं वर्षाकाले सपूज्यते, अन्यथा दृष्टमात्रेहि वृथा प्राणैर्वियुज्यते, महाकाले समुत्पन्नः धराधारस्य कथ्यते। आता याचा अर्थ मी तुम्हाला सांगते। शेतकऱ्याचा सखा असे वर्षाकाठी पूजा होते, एरवी मात्र दिसता केवळ निष्कारण हत्या होते। कुल त्याचे मोठे असता पृथ्वीचा तो आधार होत असे। याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करा आणि नाही झालं तर शेवटी मी तुम्हाला सांगते। आता बघूया पुढचं कोड। आता आपल्याला या चित्रात या 6 काड्या दिसत आहेत, मॅचस्टिक्सच्या काड्या आहेत। या काड्यांना कसं हलवायचं आहे तर अशा प्रकारे हलवलं गेलं पाहिजे की या सर्व काड्या एकमेकांना टच झाल्या पाहिजे। चला तर मग आपण हे आता सोडवूया। त्यासाठी आपल्याला लागतील मॅचस्टिक्सच्या काड्या, त्या आपण घेऊया। 1 2 3 4 5 आणि 6 अशा एकूण 6 गाड्या आपण घेतल्या। आता त्यांनी जशा ठेवल्या आहेत तशाच आता मी तुम्हाला ठेवून दाखवते आहे। बघा, 3 ही चौथी ठेवली आहे, आता ही 5वी आणि ही 6वी। आता या काड्या आपल्याला अशा प्रकारे ठेवायच्या आहेत की त्या सर्व एकमेकांना टच झाल्या पाहिजेत। तर त्या ठेवण्यासाठी बघा आता काय करायचंय ते मी करून दाखवते तुम्हाला। बघा, या 3 काड्या अशा केल्या आणि याच्यावरती या 3 ठेवून देऊया। हे पहा, सर्व काड्या एकमेकांना टच झालेल्या आहेत, त्यामुळे अशा प्रकारे हे कोड आपण सोडवलेलं आहे। आता बघूया पुढचं कोड। आता आपल्याला हे कोड सोडवायचं आहे। यात काय आहे तर हे 2 चित्र दिलेली आहेत, यांच्यातले आपल्याला फरक ओळखायचे आहेत। तर आपण आता ते सुरू करूया। कसं सोडवायचंय? या 2 चित्रांमध्ये काय दिसतंय तर पतंग उडवताना दिसतायत मुलं। तर आता काय काय फरक आहेत आणि एकूण 8 फरक आपल्याला शोधायचे आहेत। तर बघूया आपण काय काय फरक सापडतायत। हे बघा, इथे हा आहे मुलगा आणि ही आहे मुलगी। इकडे पण तसंच आहे, हा आहे मुलगा आणि ही आहे मुलगी। त्यानंतर बघा, हा हात बघा, याचा हात इकडच्या हातात पतंग दिसते आणि हिच्या या हातात दिसते आहे। बघा, हे इथे रिंग्स, कलरच्या रिंग्स ज्या आहेत त्याचं हे खेळणं इथे आहे, इथे नाही, त्यामुळे हा फरक झाला पुढचा। त्यानंतर बघा, या मुलाच्या हातात इथे बॉल आहे, इथे नाहीये, हा एक फरक झाला। नंतर बघा, हे ड्रेसचे कलर्स हे सुद्धा वेगवेगळे आहेत, हो की नाही? आता पुढचा फरक, हे बघा, हे इथे हा कसा बसलाय, तशी ही उभी आहे। आणि त्यानंतर बघा, हा मुलगा इथे बसलेला आहे आणि ही उभी आहे। आता बघूया आपण किती झालेत फरक, मोजूया। 1 2 3 4 5 6 7 आणि 8। आपले 8ही फरक ओळखून
झालेले आहेत आणि हे कोडे पूर्णपणे सोडवले गेले आहे. आता पहिल्या कोड्याचं मी उत्तर सांगते. शेतकऱ्याचा मित्र असे आणि वर्षाकाठी पूजा होते. म्हणजे काय, तर शेतकऱ्याचा तो मित्र आहे आणि त्याची वर्षातून एकच वेळा पूजा केली जाते. एरवी मात्र दिसता केवळ निष्कारण हत्या होते. म्हणजे असं जर कधी दिसलं तर त्याची लगेच हत्या केली जाते, तीही निष्कारण. कुल त्याचे मोठे असता पृथ्वीचा आधार होत असे. असा कोण असेल बरं? तर याचं उत्तर आहे नाग. कारण तो शेतात नेहमी असतो आणि तो जर असा कधी कुणाला दिसला तर लोक घाबरून त्याला मारतात. आणि वर्षातून एकच वेळा पूजा केली जाते. पावसाळ्यामध्ये जेव्हा नागपंचमी असते तेव्हा त्याची पूजा करतात ना, म्हणून याचं उत्तर आहे नाग. तर मंडळी, यातील कुठलं कोडं तुम्हाला आवडलं हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत निरोगी रहा, हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला पाहत रहा.